माजी आमदार फारुख शाह यांच्या पाठपुराव्याला यश, स्वेस उर्दू शाळा परिसराला मिळाले संरक्षक कवच। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील फिरदोस नगर येथील स्वेस उर्दू शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागेला आता संरक्षक भिंतीचे कवच मिळाले आहे। धुळे महानगरपालिकेच्या मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेअंतर्गत या ठिकाणी वॉल कंपाऊंडचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे। या महत्त्वपूर्ण कामाचे लोकार्पण धुळे शहराचे माजी आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या वॉल कंपाऊंडमुळे शाळेची जागा सुरक्षित झाली असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे। या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक आणि शाळा व्यवस्थापनाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी आमदार फारुख शाह यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात या संरक्षक भिंतीसाठी तब्बल 27 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला। आता महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास गेले असून स्वतः शाह यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। आपणच मंजूर केलेल्या कामामुळे शाळेला आणि परिसराला सुरक्षितता मिळाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि शाळा प्रशासनाने माजी आमदार फारुख शाह यांचे मनःपूर्वक आभार मानले। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। क्रमांक 13 येथे सर्वे क्रमांक 379/2 स्वेस शाळेच्या प्रांगणाच्या कुंपण भिंतीचा कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी ह्या शाळेतील जे आमचे मुख्य अध्यापक तसेच जे आमचे सहकारी इलियास सर, हाजी अफान साहेब आणि ह्या प्रभागाचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच डॉक्टर सरफराज अन्सारी, जावेद बिल्डर आणि अनेक जणांनी माझ्याकडे मागणी केलेली होती। त्या निमित्ताने मी ह्या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा ह्या योजनेअंतर्गत 27 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आज या कार्यक्रमात माझ्यासोबत आमचे सहकारी, आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच फातिमा मॅडम, इलियास सर आणि आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर, नगरसेवक सरफराज अन्सारी आणि आमचे कांतीलाल आबा दाळवाले माजी सभागृह नेते आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत।